नमस्कार. 2-3 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खूप चर्चेमध्ये आले. अंजली कृष्णा यांच्या DYSP ज्या होत्या सोलापूरच्या, त्यांच्या केसमध्ये दादांना अक्षरशः मानसिक त्रास झाला आणि तो मानसिक त्रास सहन त्यांना करावा देखील लागला. पण या त्रासामागे आता एक नवीन राजकारण बाहेर आलं. राजकारण म्हणण्यापेक्षा एक राज्य शासनाचा GR आला. त्या GR मध्ये दादांना दिलासा मिळाला. बघा, कधी कधी माणसांना असं वाटतं की काहीतरी म्हणजे केस होते किंवा ट्रोल केलं जातं, मग कुठलं तरी पोलीस स्टेशन किंवा कोर्टाकडनं तो दिलासा मिळतो. तर इथं खुद्द राज्य शासनाचा GR काढला आणि त्या GR मध्ये अजित दादांना दिलासा मिळाला. मॅटर काय होतं, नेमकं झालं काय, सुरुवात काय झाली, नेमकं दुर्दैव कसं, या सगळ्या गोष्टी आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजून चॅनलला लाईक करेल नसेल मित्रांनो, लाईक तर कराच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजितदादांच्या गोष्टीला शेवटपर्यंत बघा. बघा, झालं असं की अजित पवार कुठल्या तरी मीटिंगमध्ये कुठल्या तरी कार्यक्रमात होते आणि म्हणजे त्यांच्या एका कार्यकर्त्याला गांजा फुक्याने काहीतरी मुरुम चोरी करताना अंजली कृष्णा DYSP ज्या होत्या सोलापूरच्या, त्यांनी पकडलं. आता या गांजा फुक्यासाठी अजित पवारांनी तिथून फोन केला आणि अंजली कृष्णा यांना दम दिला. दम असा दिला की जणू तुमच्या आजूबाजूला फिरणारा तुमचा बॉडीगार्डच आहे. तुला समजत नाही का, तुला कळत नाही का, मी कोण बोलतोय, माझ्या फोनवर फोन करायला लावते, मी उपमुख्यमंत्री बोलतोय, तरी तुला कळत नाही, तुझी एवढी मजल झाली का, मग बघूनच घेतो, तुमची जी काही बदली आहे ती गडचिरोलीला, वगैरे वगैरे वगैरे. हे वगैरे वगैरे नंतर काय झालं, अंजली कृष्णा यांनी हा व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट देखील झाला. आणि नंतर मग सुरू झाला अक्षरशः वाऱ्यासारखी ही जी काही गंमत होती, गोष्ट होती, ती पसरत गेली आणि ही पसरलेलीच गोष्ट अजितदादांना अडचणीत आणली. जास्त दिवस अजितदादा फसत नाही, एवढा 70,000 कोटीचा निघाले आणि आता ही तर काय जातुरमुतुर गोष्ट होती. त्याच्यानंतर धनंजय मुंडे सारखी केस, परत ते काय आपले हे रमी खेळणारे मंत्री यांच्यासारखी केस, तिथे देखील अजितदादा सुटून निघाले, म्हणजे व्यवस्थितरित्या. हे तर छोटस मॅटर होतं त्यांच्यासाठी. तर असो, हे सगळं झाल्यानंतर आता म्हणजे असं सांगण्यात येत होतं की जी काही तिथली परिस्थिती होती, ती परिस्थिती हाताळण्यासाठी, त्या परिस्थितीला कंट्रोल करण्यासाठी मी तो फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे, तुम्ही समजून घ्या, आताची मराठा आंदोलकांचं उपोषण चालू आहे आणि या उपोषणादरम्यान कुठलाही राडा मला नकोय, म्हणूनच मी फोन केला होता, असं त्यांनी सांगितलं, वगैरे वगैरे. हे नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पण आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक GR आणला आणि त्या GR मध्ये असं सांगितलं की जे काही पानंद रस्ते, त्या पानंद रस्त्यांना जर कोणी मुरुम टाकत असेल आणि तो कुठूनही आणत असेल तर त्याच्यावर कार्यवाही होणार नाही, कुठलीही ग्रामपंचायत कार्यवाही करणार नाही, न कुठलं तुमचं तालुका जिल्हा स्तरावरील कुठलंही अन्न पोलीस वगैरे कोणीही तुम्हाला तिथे तुमच्यावर कार्यवाही करणार नाही, कारण की तो पानंद रस्ता आहे आणि रस्ता पावसाळ्यामध्ये खचत असतो. त्या चांगल्या गोष्टी हे लोक करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथे बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अजित पवारांनी काय सांगितलं की अजित पवारांनी सांगितलं की तर बावनकुळे साहेब, हा GR जर तुम्ही 2 दिवसापूर्वी किंवा समजा मागच्या 20 दिवसापूर्वी काढला असता तर या केसमध्ये मी फसलोच नसतो. म्हणजे बघा, अंजली कृष्णा DYSP तिथे आल्याच नसत्या आणि त्यांनी ती केस देखील केली नसती आणि त्या गांजा फुक्यानेवाला फोन देखील केला नसता, असं अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजे आता फिरून फारून ते आलं चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता GR काढला, पण याची घोषणा 2 महिन्यापूर्वी झाली होती असं त्यांनी सांगितलं. मग आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा GR कशासाठी काढला असावा किंवा देवेंद्र फडणवीसांनी हा GR कशासाठी काढला असावा? आता अजित पवार हे याच्या पुढे अशा कुठल्याही गांजा फुक्याने त्यांना फोन करू नये, कुणी या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, मुरुम चोरीसाठी कुणी फोन करू नये, म्हणूनच हा साधा सुद्धा GR त्यांनी काढला असावा असं आपल्याला इथे समजून घ्यावं लागणार आहे. कारण की ज्या पद्धतीने अंजली कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये हळूहळू हळू अजित पवार हे फसत चालले होते आणि अजित पवारांचं म्हणजे नामुष्की झाली, अक्षरशः मीडियामध्ये ट्रोल करण्यात आलं. एखाद्या नेत्याला एवढं ट्रोल करणं हे मीडियालाच जमतं, बरोबर, आणि ते होणं देखील गरजेचं होतं. कारण की सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, मुरुम चोरी वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ज्या पद्धतीने अजित पवारांची भाषा होती, ती भाषा त्यांची चुकली होती आणि ती चुकलेल्या भाषेला ती व्यवस्थित आणि दुरुस्त करण्याचं काम हे मीडियाने केलं होतं. म्हणजे मीडियाने त्यांना जाणून त्यांची
आता ते वादात राहताच नेहमीच. कधी म्हणतात धरणात पाणी नाही तर मी का तिथे कधी म्हणता अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी ते बोलतच असतात. या सगळ्या प्रकरणांमध्ये ते अटकत असतात आणि अटकताना आता ते बरोबर बाहेर निसटले आहेत, किंबहुना वाचले देखील आहेत असंही आपल्याला इथे म्हणता येणार आहे अंजली कृष्णा यांच्या प्रकरणात. पण हळूहळू असो सगळ्या गोष्टी काय जे काय त्या दिवसाची नेमकी खरी गोष्ट अशी होती की ते तिथे पानंद रस्त्यासाठी ते मुरुम खोदायला गेले होते आणि तो मुरुम तिथे म्हणजे लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता व्हावा असं त्यांना वाटत होतं. आता आधीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आधीच्या गोष्टी आपल्याला माहित नाही. आपल्याला माहिती पडल्या त्या अर्ध्यामधल्या गोष्टी की जिथनं व्हिडिओ सुरू झाला त्याच्या आधी काय झालं किंवा ते कशासाठी आले होते त्या गोष्टी कुठं बाहेर आलेल्या नाहीयेत. असो, अजित पवारांना सगळ्यांनी सगळे दिलदार आहेत, अजित पवारांना सगळ्यांनी माफच केलं असेल, पण याच्या पुढे अजित पवारांनी अशी भाषा वापरू नये एवढीच आपली विनंती असणार आहे. कारण की सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य जनता आणि आपण त्यांना मतदान करतो म्हणून आपल्याला देखील हक्क आहे. जर ते चुकत असतील तर बोलण्याचा, त्यांची चूक दाखवून द्यायचा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करायला तर विसरू नका, लाईक करायला तर विसरू नका. धन्यवाद.